पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे काळा घोडा प्रश्नसंच, एक आहे पांढरा घोडा प्रश्नसंच. दोन्हीही प्रश्नसंच खूप महत्वाचे आहेत, परंतु अनेक विद्यार्थ्यांना काय वाचावं, कधी वाचावं हे कळत नाही. लक्षात घ्या, दोन्हीमध्ये वेगळा वेगळा फरक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे तुम्ही पुणे शहर पोलीसचा पेपर ह्याच्यामध्ये शोधू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला घटकनुसार मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला गौतम बुद्धांबद्दल काय प्रश्न आलेत हे बघायचे तर तुम्हाला इकडे मिळणार आहेत ते, जे तुम्ही सहजासहजी बघू शकता. तुम्हाला काठिण्य पातळी किती आहे ते कळणार आहे. सगळ्यात महत्वाचं, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला डिटेल विश्लेषण मिळणार. ह्या पुस्तकात तुम्हाला थोडक्यात विश्लेषण मिळणार आहे. दोन्हींचंही विश्लेषण वेगळं आहे, दोन्हींची पद्धत वेगळी आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आधी घ्या. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल विश्लेषण असल्यामुळं किती काठिण्य पातळी आहे, कसा अभ्यास केला पाहिजे ह्या गोष्टी कळणार आहेत. आणि हे वाचून झाल्यावर तुम्ही सरावासाठी हे घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास किती झालाय, अजून किती अभ्यासाची आवश्यकता आहे, काय चुका होतात पेपरमध्ये या गोष्टी कळणार आहेत. हे काळा घोडा पुस्तक उघडल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की पोलीस प्रशासन आहे, चालू घडामोडी आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता सगळे विषय आहेत. तुम्ही इथं घटक एखादा ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या घटकाबद्दल माहिती हवी आहे त्या घटकाबद्दल तुम्हाला इथं माहिती मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं डिटेल स्पष्टीकरण सुद्धा मिळणार आहे. मग तो विषय कोणताही असू द्या. चला आपण आता भूगोलमध्ये गेलोय आणि भूगोलमध्ये तुम्हाला इथं महाराष्ट्र खनिजे व उद्योग दिसतंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न आहे, तो प्रश्न कुठं आलाय हे कळणार आहे. त्यामध्ये विश्लेषण जे आहे आवश्यक ते दिलेलं आहे. खालचा प्रश्न बघा, इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे, ऑप्शन आहेत, प्रश्न कुठं विचारला ते आहे आणि त्याच्या खालोखाल तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा डिटेलमध्ये मिळणार आहे. आता जेव्हा तुम्ही या पुस्तकाकडे येता पांढरा घोडा प्रश्नसंचमध्ये, इथं काय होतंय तुम्ही अनुक्रमानिका एकदा बघून घ्या की इथं पेपर आहेत. शहराचा पेपर आहे, जिल्ह्याचा आहे, ग्रामीणचा आहे, SRPFचा आहे. इथं तुम्हाला एक एक पेपर मिळणार. समजा हा मुंबई शहर पोलीस 2023चा पेपर आहे तर 1 ते 100 असे प्रश्न मिळणार आणि त्याखाली थोडक्यात स्पष्टीकरण मिळणार. 1 ते 100 प्रश्नांचं प्रश्नसंच घ्या आणि थोडा अभ्यास झाल्यानंतरच तुम्ही हा पांढरा घोडा प्रश्नसंच घ्या. ज्यांचा आधीच अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट पांढरा घोडा प्रश्नसंच घेतला तरी चालेल. दोन्ही पुस्तक वेगळे आहेत, दोन्ही तुमच्या फायद्याचे आहेत. दोन्ही सुद्धा प्रश्नसंच जबरदस्त आहेत. तुमची पैशाची अडचण असेल तर 2 जणांमध्ये मिळून तुम्ही एक एक पुस्तक घेऊ शकता, जेणेकरून दोघांची अडचण दूर होईल, पैसे पण वाचतील. पण ह्याला ऑप्शन नाही. हे जबरदस्त प्रश्नसंच आहेत, दोन्ही वेगळे आहेत, दोन्ही सुद्धा आवश्यक आहेत. कारण दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. जय हिंद.